जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक केळी लागवड केली जाते आणि मोठ्या प्रमाणात केळी जिल्ह्यातून भारतासह विदेशात निर्यातही केली जाते। यंदाचा हंगाम सुरू झाला असून कांदेबाग केळीचा दर 840 रुपये तर नवती केळीला 920 रुपये इतका बाजारभाव सध्या मिळतोय। सांगलीमध्ये विष्णू अन्न फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये डाळिंबाची 3501 डझन आवक झाली आहे आणि दर हे 100 रुपये ते 550 रुपये 10 किलोच्या पेटीला मिळालेला आहे। आवक कमी होत असली तरी दर मात्र स्थिर आहेत। सांगली मार्केटमध्ये डाळिंबाची आवक सांगली, सोलापूर, कर्नाटक या ठिकाणावरून होत असते आणि जिल्ह्यातील जत तसंच आटपाडी तालुक्यामध्ये डाळिंब पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 4481 क्विंटल आवक झाली आहे। 3375 ते 3450 रुपये दर मिळालेत तर नवीन तुरीची आवक 1272 क्विंटल झाली असून 4800 ते 5100 रुपये दर मिळाले। मात्र तुरीला हमीभावापेक्षा 575 रुपये कमी दर मिळत असल्यानं शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। दरम्यान वर्ध्यामध्ये तूर 4202 ते 4655 रुपये तसंच सोयाबीन 2800 ते 3477 रुपये तर कापूस 5450 ते 5580 रुपये दरानं विकला गेलाय। कोल्हापूरमध्ये शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची 58 गाडी आवक झाली आहे। यातून 11592 पिशवी कांदा विक्रीसाठी उपलब्ध झालाय। कांद्याचे दर 200 ते 900 रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास आहेत तर कांद्याचा सरासरी दर हा 500 रुपये झालाय। दर सातत्यानं खाली आल्यानं कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणणारे शेतकरी मात्र चिंतातूर झाले। सांगलीच्या विष्णू अन्न फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये बटाट्याची 1450 क्विंटल आवक झाली आहे तर बटाट्याला 800 ते 1630 रुपये दर मिळालाय। आवक चांगली झाली आणि दरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। बटाट्याची आवक आणि दर येत्या काही दिवस असेच राहतील असं मार्केट कमिटीकडून सांगण्यात आलंय। फूड मेगा पार्क मधून दुष्काळग्रस्त औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील मधुमका प्रक्रिया करून 500 टन रशियाला निर्यात करण्यात आली आहे अशी माहिती मेगा पार्कचे मुख्य प्रवर्तक आणि नाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी दिली आहे। या फूड मेगा पार्क मधून मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेज उपलब्ध करण्यात आला असून याचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आवाहन कागलीवाल यांनी केलं आहे। राज्य शासनानं शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कांदा अनुदान मिळण्यामध्ये शासनानंच आडकाठी घातली आहे। कांदा हे आंतरपीक असून त्याची 7/12 उतार्यावर नोंद घेतली जात नाही। नेमकी ही नोंद असलेले उतारे सादर करण्याची अट शासनानं शेतकऱ्यांना घातली असल्यानं शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभं राहिलंय। अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्रीच्या हिशोबपट्टीची मूळ प्रत, बँकेचं पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स आणि 7/12 वरील पीक पेरा नोंद असलेला 2018-19 मधील उतारा अनिवार्य केलाय। कापसाचे दर कोसळल्यानं 65% कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांकडे पडून असल्याचं समजतंय। देशभरातील बाजार समित्यांमध्ये या हंगामामध्ये आतापर्यंत 114.18 लाख गाठी कापूस विकण्यात आलाय तर सध्या कापसाला बाजारामध्ये 5500 रुपये दर मिळतोय। हा दर कमी असल्यानं उत्पादन खर्चही निघणं कठीण असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तसंच कापूस दराबाबतीत सरकारनं हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे। कोल्हापूरमध्ये हरभरा, गहू या पिकांना थंडीचा फायदा होतोय तर सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष, केळी आणि डाळिंब पिकांना वाढत्या थंडीचा फटका बसतोय। या आठवड्यामध्ये हवेची चक्राकार स्थिती उत्तर प्रदेशावर तयार झाली असून याची दिशा घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं आहे त्यामुळे या वाऱ्यांना नैसर्गिकपणे अडथळा निर्माण होतोय आणि येत्या काळामध्ये थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलाय। पंजाब सरकारनं ऊस उत्पादक आणि साखर कारखानदारांना दिलासा दिलाय। शेतकऱ्यांच्या खात्यावर 250 रुपये प्रति टन अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे। पंजाबमधील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 9.78% आहे त्यामुळे तिथल्या साखर कारखान्यांची FRP प्रति टन 2750 रुपयांपर्यंत कमी आहे तर राज्य सरकार सूचित मूल्य 3100 रुपये आहे। पंजाब सरकारला जेमतेम तर महाराष्ट्र सरकारला का नाही जमत असा प्रश्न महाराष्ट्रातील साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांकडून विचारला जातोय।
परभणीतील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरी सोनपेठ तालुक्यातील 17 गेटमधून गंगाखेड शुगर कारखान्यानं आतापर्यंत 1,59,314 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय। यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये तिन्ही तालुक्यातील ऊस गाळप गतीनं होत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। तर या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस राहणार नसल्याची खात्री गंगाखेड शुगरनं दिली आहे आणि ऊस वाहतूक करण्यासाठी 202 गाड्यांची व्यवस्थाही केली आहे। चालू गाळप हंगामामध्ये देशातील कारखान्यांकडे आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 11,000 कोटींची थकबाकी असल्याची माहिती कळते। साखर कारखान्यांना सरकारकडून मदतीचा हात देण्याची मागणी केली जाते। त्याचबरोबर साखर दरात देखील वाढ करावी अशी मागणी कारखानदारांची आहे। यावर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर ही थकबाकी एप्रिलपर्यंत दुपटीनं वाढण्याचा अंदाज साखर उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे। तब्बल 1.5 महिना शासकीय खरेदी उशिरानं सुरू करणं, खरेदी योजनेमध्ये यापूर्वी आलेले तापदायक अनुभव, शासकीय खरेदीच्या जाचक अटी या आणि इतर कारणांमुळे अमरावती दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये अवघ्या 4 महिन्यात मूग आणि उडदाच्या विक्रीतून सुमारे 21 कोटी रुपयांचा फटका बसलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मूग उडदाचं पीक दर्यापूर आणि अमरावती तालुक्यात घेतलं जातं। राज्यातील शेतकरी यंदा तीव्र दुष्काळातून जात असताना पीक कर्जाचं केलं जाणारं पुनर्गठन ही केवळ मलमपट्टी ठरणार आहे। पुनर्गठनामुळे शेतकऱ्यांना किमान 6% व्याजाचा भूर्दंड बसेल अशी माहिती सहकारी बँकांच्या सूत्रांनी दिली आहे। पुनर्गठनामुळे शेतकऱ्यांना जास्त व्याज भरावं लागतं आणि नव्यानं मिळालेल्या कर्जाची परतफेडही करावी लागते। त्यामुळे मार्च 2020 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठित कर्जाचं पहिल्या वर्षीचं मुद्दल प्लस जास्त व्याज प्लस चालू कर्जाची परतफेड भरावी लागणार आहे। निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडून अनुदानावर संरक्षित शेती करण्यासाठी शेडनेटसाठी अर्ज केले होते। मात्र निवड झालेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे शेडनेट उभारणीसाठी पाठ फिरवली आहे। पालम तालुक्यातील यावर्षी 6 शेडनेट उभारणीसाठी शासनानं मंजुरी दिली असून 125 शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते। शेडनेट यासाठी माराव्या लागणाऱ्या ऑफिसच्या चक्रा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेडनेट न घेण्याचा निर्णय घेतलाय। प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत यंदा वाशिम जिल्ह्यासाठी 2,14,00,000चा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालाय। या निधीतून पूर्वसंमती दिलेल्या आणि खरेदीनंतर प्रस्ताव सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करण्यात येणार आहे। तर जिल्ह्यामध्ये सूक्ष्म सिंचन योजना राबवण्यासाठी यंदा कृषी विभागाच्या वतीनं 20,30,00,000चा कृती आराखडा सादर करण्यात आलाय। रेशीम अंडीपुंजांसाठी रेशीम कार्यालयाला देण्यात येणारं अनुदान आता थेट शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। शेतकऱ्यांनी अंडीपुंज खरेदी केल्याची पावती रेशीम कार्यालयाकडे जमा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान जमा केलं जाणार आहे। तर पावती जमा केल्यानंतर 75% अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असून त्याची अंमलबजावणी या महिन्यापासूनच करण्याचे आदेश रेशीम संचालनालयानं दिलेत। परभणीमध्ये MIDC परिसरात असलेले दूध डेअरीवर ठप्प पडलेले दूध संकलन केंद्र अखेर सुरू करण्यात आले। त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। येथील दूध डेअरीमध्ये 50 सहकारी संस्थांच्या माध्यमातून दररोज 45,000 लिटर दुधाचं संकलन केलं जात होतं। मात्र काही महिन्यांपासून वीज पाणी डिझेलसाठी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यानं केंद्र बंद पडलं होतं। यावर बैठक बोलावत तोडगा काढत हे केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले। शेतीमध्ये सिंचनासाठी पाण्याची सोय करण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून राबवण्यात आलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। अमरावती विभागामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये 19,415 शेततळी पूर्ण झाली आहेत। तर अमरावती विभागात 19,400 शेततळ्यांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। मात्र शेततळ्यांमुळे हक्काचं सिंचन सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे 48,885 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते आणि त्यापैकी 19,415 शेततळे नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण करण्यात आले। बारामती तालुक्यामध्ये अनुकूल वातावरण असल्यामुळे आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहर आल्याचं समजतंय। वातावरण असंच चांगलं राहिलं तर आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात निघणार असल्याचंही बोललं जातंय।